आजकाल नवीन पोरांना हा प्रश्न भेडसावतोय. एम आय राईट? गंभीर आहे, गंभीर आहे, अति गंभीर आहे. हा, अरे क्या बात आहे. खरं म्हणजे हे सर्व जरी असलं तरी माझं कुटुंब, माझे गुरुवर्य विद्यानिकेतनचे, माझे मेडिकलचे तालिब सर, दिलीपराव अविनाश म्हणजे अनिल अच्युतला माहिती आहे, तो त्यांचा रेसिडेंट होता. तालिब सरांच्या युनिटला काम करायचं म्हणजे रेसिडेंटची काही खरी नव्हती. त्यांना आपण सगळे चाचा बनायचो. आणि ते सरांच्या युनिटला गौरवला तर त्यांनी 3 वर्ष रगडला. मला तर ते म्हणजे सर आले की थरथर 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 कापायचे. सर चुकलं की नालायक, बेवकूफ, गदा सगळ्या वॉर्डात म्हणायचे. आणि चांगलं झालं की चल बाबू चाय पी नको म्हणायचे. आठवतंय का तुला? म्हणजे ते. आणि पण सरांनी एवढं शिकवलं, उकडगावकर सर, PY सर, एवढं शिकवलं. मी एकदा मागं कॉन्फरन्सला गेलो होतो, तुम्ही त्याचे उद्घाटक होता. इट वॉज RSSDI, म्हणजे डॉक्टर म्हैसेकर वॉज म्हणजे चीफ गेस्ट दॅट टाइम. सरांना म्हणलो कि सर जब जब मैं ट्यूब डालता हूं तब तब आपका चेहरा मेरे सामने आता है. मी लॅरिंग्स बघतो त्यावेळेस तुमचा चेहरा मला दिसतो. अहो, त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं. मला वाटतं शिक्षकासाठी त्यांनी घडवलेले विद्यार्थी हेच त्यांचं फिक्स डिपॉझिट आहे की ज्याची फळं समाज खात असतो. दिस इज व्हेरी ट्रू की असे अनेक गुरुजन लाभले की ज्यांनी बोटाला धरून शिकवलं, शिव्या देऊन शिकवलं. आणि वैद्यकीय क्षेत्रातलं टीचिंग किती अवघड आहे मॅडम लोकांना माहिती आहे. आणि दिलीपराव, यू हॅव एक्सपिरियन्स अ लॉट. मी त्या काळात डॉक्टर म्हैसेकरांना म्हणायचो, बाबा रे आमचा हा सिरियस ट्युबरक्युलोसिस आहे, इफ्युजन आहे, एम्पायम आहे. ते म्हणायचे दे पाठवून. आणि या माणसानं त्या अनेक गोरगरीब माणसाला न्याय दिला. क्लिनिशियन मरत नाही आणि तो मरताही कामा नये असं मला वाटतं.